इचलकरंजी येथील घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून सुरू केलेले काम बंद आंदोलनाने शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत। या पार्श्वभूमीवर आयुक्त विद्या कदम यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक आपापल्या भूमिकेवरच ठाम राहिल्याने अखेर महापालिकेच्या वतीने कचरा उठावाचे काम हाती घेण्यात आले। महापालिकेने शहरातील घरोघरी जाऊन दैनंदिन कचरा उठावासाठी खासगी कंपनीला ठेका दिला आहे। या कंपनीकडून कर्मचाऱ्यांना कोणतेही संरक्षण नाही, वेळेवर पगार मिळत नसल्याच्या कारणाने कामगार वारंवार आंदोलन करत आहेत। सोमवारी पुन्हा या कर्मचाऱ्यांनी फेब्रुवारी महिन्याच्या पगारासह विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले। परिणामी सोमवारी दिवसभर शहरातील कचरा उठावाचे काम ठप्प झाले। मंगळवारी सकाळी हे कर्मचारी घंटागाडी डेपोवर जमले, मात्र काम सुरू केले नाही। उपायुक्त विद्या कदम, धनंजय पळसुले यांच्यासह अधिकारी आंदोलकांची भेट घेऊन महापौर आयुक्त बाहेरगावी असल्याने ते परत आल्यावर मागण्यांबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले, तरीही आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले। त्यामुळे उपायुक्त कदम यांनी महापालिकेच्या वाहन विभागाकडील वाहन चालक आणि स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांना शहरातील कचरा उठावाबाबत सूचना दिल्या। त्यानुसार प्रत्यक्ष कामही सुरू करण्यात आले।